रामकृष्ण हरी. आपण कोण आहोत हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे भगवंत नामस्मरणाचा मार्ग. नामस्मरणाशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं आपण कोण आहोत हेच माहिती पडणार नाही. आणि या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामधून जर आपल्याला खऱ्या अर्थानं आपली सुटका करून घ्यायची असेल आणि आपल्याला चांगल्या मार्गाला जर लागायचं असेल तर नामस्मरण हाच एक त्याच्यावरती खरा उपाय असेल. आपण एखादा मनुष्य भगवंताला नावं ठेवत असेल तर त्याला भगवंत कळालाच नाही असं आपण सहज म्हणून जातो आणि ते खरंही आहे. परंतु जो भगवंताची फक्त स्तुती करतो, भगवंत असा आहे, भगवंत तसा आहे, भगवंतामुळे हे होतं, फक्त स्तुती करत राहतो, त्यालाही मुळीच भगवंत कळालेला नाही. याचा अर्थ असा की तुम्ही म्हणाल जो नावं ठेवतो त्यालाही कळत नाही आणि जो भगवंताची स्तुती करतो त्यालाही जर भगवंत कळत नसेल तर हे असं कसं? पण ते तसंच आहे. कारण भगवंत जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वागताना आपण कसे वागतो आहोत, आपण कसे वागावे आणि आपण लोकांच्या कितीपट उपयोगी पडत आहोत याचा विचार करा. प्रत्येकाने सत्कर्म करा, चांगले कर्म करा, लोकांना मदत करत राहा. हा जन्म हा फक्त एकदाच आहे आणि त्याचा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर फक्त सद्मार्गाने, चांगल्या मार्गाने करता येईल. आणि चांगला मार्ग म्हणजे काय? तर कुठल्याही मनुष्याला कुठली अडचण असेल त्याला मदत करा आणि दुसऱ्याचं वाईट होईल याचा कधीच विचार करू नका. प्रत्येकाबद्दल तो मनुष्य हा आपलाच आहे या असे मानून, तो भगवंतच आहे असे मानून त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला भगवंत प्राप्ती झाली असे आपल्याला वाटेल. या रोजच्या जीवनामध्ये जर वागत असताना आपण अशा प्रकारे वागत राहिलो आणि आपलं कार्य जर करत राहिलो तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. तुम्ही म्हणाल की हे करण्यासाठी आपल्याला आपल्याजवळ पैसा असावा लागेल. पैशाची काहीही गरज नाही, कारण पैसा हा एक शून्य किमतीचं मूल्य आहे. या रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या सहकार्यातून जी मदत होईल ती करण्याचा प्रयत्न करा. आपल्या वाणीतून चांगले उच्चार काढा, त्यांना चांगले बोला, दुसऱ्याबद्दल आदर ठेवा, आदर निर्माण करा. दुसऱ्याला मदत करताना तो आपलाच आहे किंवा 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 मी म्हणेल तो आपला भगवंतच आहे अशा अर्थाने तुम्ही त्यांची सेवा करा आणि त्याच वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची पैशाची किंवा कुठलीही गरज पडणार नाही आणि तुमचे हे जे दिनक्रम चालू आहे यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी व्हाल. आपण ज्यावेळेस शेवटच्या अंतकाळामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला भगवंताची आठवण होते. पण त्यावेळेस आठवण होऊन काही उपयोग नसतो. त्याकरता रोजच्या दिनक्रमामध्ये भगवंताचे नामस्मरण मुखातून घेत राहा. कारण लोकांना ज्या नामस्मरणाची गरज आहे त्याचा उपयोग करायचं राहूनच जातं आणि ज्यावेळेस अंतकाळ येतो त्यावेळेस आपण भगवंताचा दावा करतो तर त्यावेळेस त्याचा काही उपयोग होत नाही. रोजच्या रोज भगवंताचे नामस्मरण करा. सकाळ संध्याकाळ भगवंताची सेवा करा आणि आनंदात दिवस घालवा. जो दिवस आला आहे तो चांगल्या रीतीने घालवण्याचा प्रयत्न करा. कारण आपला अंत कधी होणार आहे हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे रोज आपण भगवंताचे नामस्मरण करत जा. जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ भगवंताच्या नामामध्ये घालवा. उगाच वाईट गोष्टींकडे लक्ष विचलित करून त्या गोष्टींच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. हा देह आहे, हा देह हा चांगल्या रीतीने जगण्याचा प्रयत्न करा. फक्त कुठल्या तरी मार्गाने जगण्याला काही अर्थ नाही. आपण मनुष्य आहोत,
मनुष्य म्हणजे साक्षात भगवान परमात्माच आपण आहोत, त्याचा अंश आपल्यामध्ये आहे. अशा रीतीने जगण्याचा प्रयत्न करा आणि आनंदाने जगा, दुसऱ्यालाही आनंदामध्ये वागवा. बघा, तुमचा दिवस खूप खूप आनंदात जाईल आणि तुमचे आयुष्यही खूप वाढेल. भगवंतानी जे आपल्यासाठी निर्माण केलेले आहेत, ग्रंथ आहेत, भरपूर प्रकारचे अभंग आहेत, याचे वाचन करा, मनन करा. खऱ्या अर्थानं हे जे साधू संत जे सांगतात त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे पहा, आणि खरोखरच त्याच्यामध्येच तथ्य आहे हे ज्यावेळेस तुम्हाला जाणवेल त्यावेळेस तुमचे जीवन खऱ्या अर्थानं मार्गी लागलं. माझं सांगण्याचं उद्देश एवढंच, भगवंत नामस्मरणाशिवाय जीवनामध्ये दुसरं काहीही नाही, हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.